नीलिमा, झोप लागत नाहीये का? पुस्तक वाचत बसलीस? अरे नाही झोप येते, तोपर्यंत पुस्तक वाचते ना. मला तर झोप आली, मी झोपायला जातो. हे माधव, आपण बाहेर जाऊया का? नीलिमा, घड्याळ बघ, वाजले किती? अरे फार काही नाही वाजले. आणि असंही तुला तरी कुठे झोप लागते 1-2 वाजेपर्यंत? अगं तू कुठे जाणार आहेस? अरे असंच बाहेर जाऊन येऊ ना जरा. नाही नको. ठीक आहे, मी जाते मग. एकटी? काही गरज नाही, आपण मॉर्निंग वॉकला जाऊ. तोपर्यंत पुस्तक वाचत बस. अरे जेवल्यानंतर चालणं चांगलं असतं. पण आता बाहेर जाणं योग्य नाही. हो, आधीच काय काय होतं याची कल्पना आहे ना तुला? आणि अशा वेळी घरातून बाहेर पडायचं म्हणजे? माधव. हो, मला भीती वाटते. आणि अर्चिस कुठे? असेल आताच. गणेशा, हे काय करतोस? किती आत्याची ज्याने ही अवस्था केली, सोडणार नाही मी त्याला. अरे तुका किती सांगितलंय हे असला काही करायचा नाही म्हणून? आधीच काय कमी त्रास होतो कामकाज, तू हे करतस? सांग ना, सांग ना, तुझ्या अशा वागण्याने काय होणार? काय नाही, तो विश्वासराव हातात बेडं टाकत आणि घेऊन जाय. मग काय करायचं आम्ही? सांग ना, काय करायचं? अरे यानं काय होणार नाही. पण छायाची अवस्था काय झाली? तू या सगळं करतस ना, तरी काय फरक पडलं का त्याच्यावर? नाही ना? तरी का सुधरत नाहीयस तू? सांग ना, का सुधरत नाहीयस? तुका असं कळणार नाही. तुका चांगलं धडो शिकवतोय मी. चल इथून. अरे बाबा चल. बरं चल नीलिमा, तू बस पुस्तक वाचत. झोप आली की मात्र वर ये. मला झोप आली, मी वर जातो. अरे जरा वेळ गप्पा तरी मारत बसूया ना. नाही नको प्लीज, मी जातो. ठीक आहे, थांब, मी पण येते. माधव. काय ग? मग असाच लावू ना. आता आपण ड्राय स्टफ, आपण हे सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी किती प्रयत्न करत होती करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी असतो त्याच्यावर विश्वास नाहीये का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाहीये. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ म्हणून ते मला करतील. एक होतो. आता मला कळ, तुम्ही 2 दाते. बनू हे संकेत आणि हे असतात. बाहेर तुमची